NMS एक्झाममधले एक चॅप्टर आहे विसंगत अक्षरगट. याच्यामधले 25 एक्झाम्पल बघायचे. तर याच्यामध्ये बघा एक एक्सप्लेनेशन मी आता सांगते. त्याच्यातलं वेगळं पद जे कोणतं आहे ते ओळखायचे. तर पहिलं पद आहे म्हणजे पहिला ग्रुप जे आहे LNN, यामध्ये पहिला अक्षर आहे यल आणि दुसरा अक्षर आहे यन आणि तिसरा अक्षर आहे यन. तर यामध्ये यलचा नंबर 12वा आहे. स्टार्टिंगपासून मोजलं तर म्हणजे एला 1, बीला 2 असे नंबर दिले. त्यानंतर जे शेवटचं अक्षर आहे त्याचा नंबर आहे 14 आणि जे मधलं अक्षर आहे त्याचं लॉजिकनुसार काढलं तर त्याचं शेवटून म्हणजे झेडला 1, वायला 2 असे नंबर दिले तर त्याचा नंबर 13वा आहे. तर हे यामधलं जे आहे ते लॉजिक आहे. त्यानंतर आपण आता तिसरं पद घेऊया. तिसरं पद आहे क्यू, त्यानंतर आहे आय, त्यानंतर आहे यस. तर क्यूचा नंबर आहे 17. त्यानंतर आता यसचा नंबर किती आहे तर यसचा नंबर आहे 19. तर त्यानंतर बघायचं आता आय हे शेवटून जर आपण नंबर दिले तर आयचा नंबर 18वा येतो का बघायचं. तर बरोबर आहे, येते. तर आय हे 18 नंबरला येते. आता त्याचप्रमाणे इथं आहे. तर आता आपण हे ग्रुप बघूया HRJ. तर स्टार्टिंगचं अक्षर आहे H, शेवटचं अक्षर आहे J आणि मिडलवाला अक्षर आहे R. तर आता जेचा नंबर किती आहे 10 आणि जेचा नाही Hचा नंबर आहे 8 आणि जेचा नंबर आहे 10. तर आता हे जे R आहे हे शेवटून आपलं 9 नंबरला असलं पाहिजे. तर बघा शेवटून 9 नंबरला आहे का तर आहे. त्यामुळं मग हे ग्रुप पण बरोबर आहे. तर हे लॉजिक आपल्याला यामध्ये लागलं, यामध्ये सुद्धा लागू झालं, यामध्ये सुद्धा लागू झालं. त्यानंतर आता आपण हे वाला ग्रुप बघूया DVF वाला. फर्स्ट अक्षर आहे D, त्यानंतर लास्टवाला आहे F, मिडलवाला आहे V. तर स्टार्टिंगपासून मोजल्यानंतर D येते 4 नंबरला, F येते 6 नंबरला. तर मग शेवटून V 5 नंबरला येते का तर येते, बरोबर आहे. तर हे लॉजिक आपलं यामध्ये सुद्धा लागलं. आता आपण याच्यामध्ये लागते का बघूया. तर या GTU मध्ये तर आपण स्टार्टिंगचं अक्षर लिहूया G, त्यानंतर शेवटचं अक्षर U आणि त्यानंतर T. तर G आपला आहे 7 नंबरला, U आहे 21 नंबरला आणि आता 7 आणि 21 यामध्ये दोघांच्या मधला असा आकडा कोणता नाही आहे, म्हणजे आपल्या इथे चूक आहे. तर त्यामुळं विसंगत गटमध्ये आपल्या इथे GTU ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे. ह्याच्यामध्ये हे 1, 2, 3, 4 हे ऑप्शनच आहेत आणि हेच क्वेश्चन आहेत. ह्या 4 पदामधलं आपल्याला लॉजिक जे वेगळे आहे ते पद वेगळं काढायचं आहे. हे M, O आणि Q. M आणि O मध्ये एक अक्षर वगळलं आहे ते म्हणजे N आणि O आणि Q मध्ये एक अक्षर वगळलं आहे ते म्हणजे P. म्हणजे Mच्या नंतर जे अक्षर आहे ते सोडून O घेतलं, Oच्या नंतर जे अक्षर आहे ते सोडून Q घेतलं. तसंच दुसऱ्या पदामध्ये आहे का बघायचं. TUW, टीच्या नंतर लगेच U येते आणि Uच्या नंतर एक अक्षर सोडून W येते. म्हणजे हे थोडंसं वेगळं अक्षर लॉजिक आहे. आता GIK, जीच्या नंतर H सोडलं, जीच्या नंतर जर आपल्याला Hला जागा सोडली तर नंतर येते I. नंतर आयच्या नंतर आपण Jला जर जागा सोडली तर नंतर येते K. म्हणजे एक एक अक्षर वगळले. Cच्या नंतर असते D आणि Dच्या नंतर असते E. म्हणजे C आणि E मध्ये Dचा फरक आहे, D सोडलं आहे आणि E आणि G मध्ये Fचा फरक आहे. म्हणजे फक्त दुसरा जे आहे ऑप्शन हे थोडंसं वेगळं आहे, बाकी सगळ्यांमध्ये ते लॉजिक लागू होते, म्हणून याचं उत्तर 2 आहे. याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 TUW.
नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये आपल्याला विसंगत पद ओळखायचे आहे. तर करूया. पहिले आहे ए आणि ए. आता याचं असं इथे पहिल्या आकड्याचा वर्ग हे दुसऱ्या जे पहिल्या एचा किती नंबरला आहे, एचा वर्ग म्हणजे ए बी सी डीमध्ये किती नंबरला येते, 1 नंबरला येते. 1चा वर्ग जे येईल ते ए बी सी डीमध्ये कितवा अंक आहे हे बघायचे. आता एचा वर्ग ए किती नंबरला आहे, ए बी सी डीमध्ये 1 नंबरला आहे. तर 1चा वर्ग 1 आणि 1 ए बी सी डीमध्ये कोणता अंक येते, 1 ए येते, म्हणून ए. दुसरा आहे सी आय. सी ए बी सी डीमध्ये येते 3 नंबरला. तर 3चा वर्ग किती येते, 9, म्हणजे ए बी सी डीमध्ये 9वा अंक कोणता आहे, आय, म्हणून 9 म्हणून तिथं आय. तिसरं आहे एच पी. ए बी सी डीमध्ये एच येते 8 नंबरला. 8चा वर्ग केला तर आपण येते 64. 64 ए बी सी डीमध्ये 26 अक्षरं असतात आणि हे 64 आहे, म्हणून हे आपलं चुकीचं पद आहे. आणि चौथं आहे ई वाय. ई येते ए बी सी डीमध्ये 5व्या नंबरला. तर 5चा वर्ग येते 25. 25 नंबरला ए बी सी डीमध्ये येते वाय, म्हणून आपलं चुकीचं पद आहे एच पी. एच पी. 28वा क्वेश्चन. याच्यामध्ये विसंगत पद ओळखायचे. तर याच्यात लॉजिक काय आधी बघून घेऊया. तर पहिलं ऑप्शन काय आहे, आर टी व्ही. तर ए बी सी डीमध्ये आरच्या नंतर एक अक्षर सोडून टी आहे आणि टीच्या नंतर एक अक्षर सोडून व्ही आहे. तर या दोघांमध्ये या दोघांमध्ये एकचा असा गॅप आहे. तर हेच लॉजिक पुढच्या याच्यात लागते का बघूया. जे यम ओ. तर जे आणि यममध्ये 2 अक्षर आहेत. इथं 2 अक्षर आहेत आणि यम आणि ओमध्ये 1 अक्षर आहे. तर इथं हे लॉजिक वेगळं आहे आणि हे लॉजिक वेगळं आहे. तर तिसऱ्या याच्यामध्ये काय लागतं हे बघायचं. एक्स झेड बी. तर याच्यामध्ये 1चाच गॅप आहे, वाय आहे, आणि झेड आणि बीमध्ये पण 1चा गॅप आहे ज्याच्यामध्ये ए आहे. तर हे लॉजिक आणि हे लॉजिक सेम आहे. तर चौथ्यामध्ये तसंच यायला पाहिजे. तर चौथं क्यू यस यू. याच्यामध्ये सुद्धा 1चा गॅप आहे आणि यस आणि यूमध्ये सुद्धा 1चा गॅप आहे. आता क्यू आणि यसमध्ये कोण आहे, आर, आणि यस आणि यूमध्ये आहे टी. तर या पहिल्या ऑप्शनमध्ये, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आणि चौथ्या ऑप्शनमध्ये लॉजिक सेम आहे. तर आपल्याला वेगळं पद ओळखायचं होतं. मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये याच्यातला गॅप जे आहे ते 2चा आहे. तर म्हणून हे विसंगत पद आहे. तर या 28चं उत्तर काय आहे, 2. या प्रश्नामध्ये पहिलं ऑप्शन ए यम आहे आणि या प्रश्नामध्ये आपण हे लॉजिक लावणार आहोत की ए किती नंबरला आहे आणि यम किती नंबरला आहे. तर ए किती नंबरला आहे, 1, आणि यम किती नंबरला आहे, 13, आणि 13 + 1 किती होते, तर 14. तसंच पुढच्या ऑप्शनमध्ये येणार आहे का ते बघायचं. म्हणजे ऑप्शन नंबर 2मध्ये यफ किती नंबरला आहे, 6, आणि एच किती नंबरला आहे, 8, आपल्या ABCDच्या क्रमानुसार. आणि यांची बेरीज किती होते बघायचं. तर यांची बेरीज किती होती, 14. तसंच पुढं तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण बघायचं. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे, सी आणि के. सी किती नंबरला आहे, सी 3 नंबरला आहे, आणि के आपला किती नंबरला आहे, 11 नंबरला आहे अल्फाबेटिक. आणि यांची बेरीज किती होती, 11 + 3 14. या 3 याचे ऑप्शन तर 3 याची बेरीज तर सेम आली 14. तसेच 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये येते का बघायची. 4 नंबरचा ऑप्शन काय, ई आणि व्ही. ई किती नंबरला आहे, 5, आणि व्ही किती नंबरला आहे, 22. या दोघांची बेरीज किती होती, 27. या 3 ऑप्शन नंबरची तर बेरीज 14 होती, पण या चौथ्या ऑप्शन नंबरची बेरीज 22 येते, 14 येत नाही. मग आपल्या या प्रश्नामधला वेगळा घटक ई व्ही आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे.
या क्वेश्चनमध्ये आपल्याला विसंगत पद ओळखायचे. तर आपण आता आधी काय करूया की हे चढत्या क्रमाने लावून बघू येतात का. आधी ऑप्शन नंबर 4 पासून स्टार्ट करूया. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता हे बरोबर चढत्या क्रमाने लागले ऑप्शन नंबर 4, म्हणजे हे विसंगत नाही. आता तिसऱ्याला बघू. ऑप्शन नंबर 4मध्ये जे दिलेलं होतं ते बरोबर लाईनीने लावता आलं, म्हणजे एक पण असं कोणतं पद वगळलेलं नाही आहे. आता ऑप्शन नंबर 3मध्ये बघू. बी सी डी ई एफ. आता याच्यामध्ये पण कोणतंच पद वगळलेलं नाही, हे बरोबर लाईनीने आले. ऑप्शन नंबर 2 बघू. एम एन ओ पी क्यू. दुसऱ्यामध्ये पण लाईनीने लावता आले, कोणतं पण पद वगळलेलं नाही. आता ऑप्शन नंबर 1मध्ये बघू. पहिल्यांदा काय आहे ते क्यू आर एस टी व्ही हे असं दिलेलं आहे. आता हे जे आपण बाकीचे ऑप्शन बघितले त्याच्यामध्ये बरोबर लाईनींना आलेत, पण ऑप्शन नंबर 1मध्ये जे आहे क्यू आर एस टी आणि इथे यू, इथे यू यायला पाहिजे होतं, पण व्ही आहे, म्हणजे यू हा अक्षर वगळलेला आहे. त्यामुळे विसंगत पद ऑप्शन नंबर 1.